पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलगा बाल न्याय मंडळामध्ये हजर। जामीन मिळणार की गजाआड होणार, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामधील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं। पोलीस चौकशी करण्याची शक्यता, थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार। पुणे कार अपघातामधील अग्रवाल कुटुंबियांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड। शिवसेना पदाधिकारी अजय भोसले यांच्या हत्येच्या सुपारीसाठी छोटा राजेंची मदत घेतल्याचा आरोप। कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर। कोरेगाव परिसरामधील आणखी 2 अवैध पबवरती बुलडोझर। इंदापूरमध्ये भीमा नदी पात्रामध्ये बुडालेली बोट 35 फूट खोल पाण्यामध्ये सापडली। बेपत्ता 6 प्रवासी दगावल्याची भीती। सुप्रिया सुळे, रणजित नाईक निंबाळकर यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। नाशिकच्या इगतपुरीमधील भावली धरणामध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू। धरणावरती फिरायला गेलेले 5 जण बुडाले। मृतांमध्ये मामा आणि भाच्यांचा समावेश। मुंबईमधील घाटकोपर दुर्घटने प्रकरणामध्ये 9 दिवसांनी एसआयटीची स्थापना। गुन्हे शाखेचे सह आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्याकडून आदेश जारी, तर दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 17 वर। शिंदे गटामध्ये गेल्यानं कुटुंबामध्ये एकटा पडल्याचं वक्तव्य करणाऱ्या गजानन कीर्तीकर यांची हकालपट्टी करा। शिवसेनेचे नेते शिरशीर शिंदे यांची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष। लोकसभा निवडणूक निकालामुळे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय अपेक्षित। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या जवळ अज्ञाताकडून छेडछाड। आमदार निलेश लंकेंकडून व्हिडिओ ट्विट। मध्य रेल्वेवरती आजपासून विशेष पॉवर ब्लॉक। पुढील 3 दिवस प्रगती एक्सप्रेस, वंदे भारतसह लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द। मतमोजणीच्या दिवशी फुल ड्राय डेला हायकोर्टात आव्हान। 4 जूनला मुंबईमध्ये संपूर्ण दिवस दारूबंदी न करता ती निकालापर्यंतच असावी। हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची याचिका। मुंबईमधल्या दामोदर नाट्यगृहावरती हातोडा। याच जागी 900 आसन व्यवस्थेचं नाट्यगृह असण्याची कलाकारांची होती मागणी। सोलापूरमधील करमाळ्यामध्ये तर यवतमाळच्या गुंज माळकिनी या शिवारामध्ये पावसामुळे केळींच्या बागा जमीनदोस्त। वादळामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान। कोलकाताची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकाताकडून हैदराबादचा 8 विकेट्सनं धुवा, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्ससाठी करो या मरोची स्थिती। नाशिकच्या गांधीनगरमधील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा। हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकांनी फेडलं डोळ्यांचं पारणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।